तुम्ही जर हाऊसवाईफ असाल किंवा घरी बसून असाल किंवा जॉब करत नसाल आणि तुम्हाला 2026 मध्ये असे स्किल शिकायचे आहेत जे स्किल तुम्हाला पैसे कमवून देऊ शकतात घरी बसून. हो, आज आपण अशा स्किलवरती बोलणार आहे. हा व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की माझ्या जी लास्ट व्हिडिओ होती त्या व्हिडिओला एवढा भरपूर प्रतिसाद तुम्ही लोकांनी दिला. जास्तीत जास्त प्रतिसाद जो आहे तो मला ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनी दिला की दादा घरी बसून आहे काही काम करू शकते का, किंवा दादा मी घरी मला 11 नंतर वेळ असतो 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत, तर मी काय करू शकते का. तर डेफिनेटली हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि हा व्हिडिओ एकदम डेडिकेटेड व्हिडिओ आहे. थोडासा लॉंग होईल पण या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर केलेले असतील. येस, तर हे कुठलं रॅन्डम ॲप्लिकेशन नाही आहे किंवा कुठलीही स्कीम नाही आहे. एकदम लेवल अप करणारं आणि तुमच्या नॉलेजमध्ये भर टाकणारं आणि तुम्हाला त्या स्किलवरतून पैसे कमवून देणारं हे स्किल आहे. कोणते स्किल आहेत चला पाहूया. नमस्कार मित्रांनो, मी यश कुंभार. स्वागत आहे तुमचं वायके डिजिटल मराठीमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे आणि आजचा व्हिडिओ खास आहे हाऊसवाईफ महिलांसाठी, ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या फ्युचरमध्ये काहीतरी चांगलं करायचंय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि डेफिनेटली हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक वरदानच असणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. शेजारी येणार जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून असेच इन्फॉर्मेटिव्ह एज्युकेशनल व्हिडिओज तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचले जातील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी या व्हिडिओमध्ये काय आहे ते सांगतो. स्किल कोणते शिकायचे, सुरुवात कुठून करायची, पैसे कसे येतात, क्लायंट्स कुठून भेटतो, किती चार्ज करायचं आणि तुम्ही शिकू शकता का. तर या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. चला सुरुवात करूया. त्यामध्ये स्किल नंबर 1 आहे सोशल मीडिया मॅनेजमेंट. तुम्हाला तर माहिती असेल आज प्रत्येक बिझनेस सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहे. काही ना काहीतरी पोस्ट टाकत आहे, त्यांच्या प्रोडक्टबद्दल माहिती देत आहे, कमेंट्स करतात, कमेंट्सला रिप्लाय येतात आणि ऑनलाईन बिझनेस ग्रोथ होतो. सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये काय आहे? सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला तुमच्या क्लायंटचं सोशल मीडियाचं अकाउंट हँडल करायचं आहे. त्यांच्यासाठी पोस्ट क्रिएट करायचे आहेत, पोस्ट अपलोड करायचे आहेत, कमेंट्स येतात त्यांना रिप्लाय करायचं आहे, किंवा तुमच्या बिझनेसच्या प्रोडक्टमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना रीच आउट करून त्यांच्यासोबत बोलायचं आहे. त्याला आपण म्हणतो सोशल मीडिया मॅनेजमेंट. आणि हा जो कोर्स आहे हा तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवरतून करू शकता डेफिनेटली. आणि याला शिकायला कुठल्या प्रकारचे चार्जेस नाही लागत. जर तुम्ही पेड घ्यायला गेला तर डेफिनेटली चार्ज करावा लागेल, पण मी म्हणतो हा कोर्स पेड घेण्याचा नाही आहे, तर हा फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळतो यूट्यूबवरती. तुम्ही तिथून सुद्धा करू शकता. तर त्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये अर्निंग काय आहे, अर्निंग पोटेन्शियल काय आहे, अर्निंग तुमची जी आहे ती 5,000 पासून चालू होते. 5,000 रुपये तुम्ही एका क्लायंटचे चार्ज करू शकता आणि त्याला महिनाभरासाठी ही सर्व्हिस देऊ शकता. याच्यामध्ये मंथली चार्जेस असतात. 5,000 रुपये तुम्ही एका मंथमध्ये घेतले तर तुम्हाला मंथमध्ये त्यांचं एक कॅलेंडर डिझाईन करायचे, त्यानंतर त्यांच्या पोस्ट अपलोड करणे, त्यांचं अकाउंट हँडल करणे, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल की पहिली स्किल आपली सोशल मीडिया मॅनेजमेंटमध्ये काय काय येतं. दुसरी स्किल आहे कॅनव्हा डिझायनिंग. याच्यावरती तर मी भरपूर सारे व्हिडिओ बनवले आहेत, पण तुम्ही जर बघितले नसतील तर डेफिनेटली ते सुद्धा व्हिडिओज बघा. मी आय बटन वरती देऊन देतो. त्यानंतर ना कॅनव्हामध्ये ऑलरेडी रेडीमेड टेम्पलेट्स आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या थिंकिंग लेवलने तिथं तुमचा लोगो ॲड करायचा आहे, तुमचं कॉन्टॅक्ट ॲड करायचे आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ग्राफिक्समधल्या त्या तुम्हाला तिथं चेंज आउट करायच्या आहेत आणि तुम्ही तसे टेम्पलेट बनवून विकू शकता. याचा सुद्धा कोर्स तुम्हाला, याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती सुद्धा पाहायला मिळतात आणि यूट्यूबवरती तर भरमसाठ कॉन्टेंट कॅनव्हावरती अवेलेबल आहे. तुम्ही ते शिकू शकता. शिकण्यासाठी सोशल मीडिया मॅनेजमेंट असेल, कॅनव्हा असेल, या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला ॲटलिस्ट 20 ते 25 दिवस जातील. म्हणजे तुम्ही महिना पकडून चालू शकता आणि त्यानुसार तुम्ही तुमची स्किल डेव्हलप करू शकता. 3 नंबरला एकदम जबरदस्त ट्रेंडिंग, हाय डिमांडिंग आणि एव्हरग्रीन म्हणू शकता अशी स्किल आहे, ती म्हणजे व्हिडिओ एडिटिंग. मित्रांनो, आत्ताच्या काळामध्ये व्हिडिओ एडिटिंग म्हणजे एक टॉप लेवलचं टूल झालंय किंवा एक स्किल झालेली आहे, की जिला कॉम्पिटिशनच नाहीये. आणि कॉम्पिटिशन असलं तरी त्या टफ फाईटला कॉम्पिटिशन आणि ती प्राइजिंग कुणीही मॅच करू शकत नाही. त्यामुळे ही स्किल जी आहे ती खूप डिमांडिंग आहे. हे मी तुम्हाला एकदम म्हणजे जसं सांगू शकतो, पोटतिडकीने सांगतोय, खूप डिमांडिंग स्किल आहे व्हिडिओ एडिटिंग. लास्ट वीकमध्येच मी एक ड्रोन शूट केला रिअल इस्टेट क्लायंटसाठी माझ्या. आणि त्या रिअल इस्टेट क्लायंटसाठी 5 मिनिटांची व्हिडिओ बनवायची होती. मी एका व्हिडिओ एडिटरला ती एडिट करायला दिली. त्याने माझ्याकडून 8,500 रुपये पे केलेत मी त्याला. 5 मिनिटांच्या व्हिडिओला 8,500 रुपये. येस, तर तुम्हाला डिमांड समजली असेल. त्याचसोबत कोणते टूल्स
कॅपकट खूप ट्रेंडिंगमध्ये आहे आणि VN हे दोन मोबाईलमध्ये यूज करू शकता, मोबाईलमध्ये शिकू शकता. डेफिनेटली ग्रेट टूल्स आहेत आणि मी स्वतः सुद्धा त्याच्यावरतीच वेळ प्रसंगी मला काम करावं लागतं आणि मी सुद्धा तेच यूज करतो. अर्निंग काय आहे, मी तुम्हाला सांगितलं 60 सेकंदाचे 600 रुपयापासून सुरुवात आहे व्हिडिओ एडिटिंगची. जर रील एडिट करायचे असतील तर 600 रुपये घेतात स्टार्टिंगला आणि जर त्याच्यामध्ये जसे तुम्ही इम्प्रूव्हमेंट ॲनिमेशन वगैरे जर ॲड करत गेलात 1,500 पर्यंत सुद्धा रील जाते. येस, तर ही स्किल लक्षात ठेवा. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल व्हिडिओ एडिटिंगमध्ये तर डेफिनेटली ही स्किल शिका, कारण याच्यामध्ये फ्युचर खूप ब्राईट आहे. तर नाही तर मेटा ॲड लीड जनरेशन. मेटा ॲड्स म्हणजे काय, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती आपल्या क्लायंटची जाहिरात करून देणे किंवा एखाद्या बिझनेसची जाहिरात करून देणे एक नंबर जबरदस्त स्किल आहे मित्रांनो. मी स्वतः त्याचे क्लासेस घेतो मेटा ॲड्सचे. मेटा ॲड्समध्ये मी एक्सपर्ट आहे. मी गेल्या 6 वर्षांपासून मेटा ॲड्स करतोय आणि खूप छान रिझल्ट मी गेन केलेले आहेत. आत्तापर्यंत मी जवळपास 1.4 CR रुपीज स्पेंड केलेला आहे आणि ऑलमोस्ट 8 CRचा रेव्हेन्यू मी क्लायंटसाठी जनरेट करून दिलेला आहे. मेटा ॲड्स म्हणजे काय, मी तुम्हाला सांगितलं, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती ॲड रन करणं एखाद्या क्लायंटसाठी आणि त्यानंतर त्याच्याकडनं त्याचे पैसे घेणं. तुम्हाला जर हा कोर्स करायचा असेल तर यूट्यूबवरती भरपूर नॉलेज आहे. बट जर तुम्हाला याच्यामध्ये असं वाटत असेल की या कोर्समध्ये मला पेड करायचे, तर आपला स्वतःचा कोर्स आहे पेडमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. तर जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता किंवा आपलं इंस्टाग्रामचं पेज आहे, इंस्टाग्रामला मला मेसेज करू शकता, तर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी क्लिअरमध्ये सांगणार आहे. येस, डेफिनेटली. तर मेटा ॲड्स ही सुद्धा एक चांगली स्किल आहे. डेफिनेटली काम कमी असतं, स्टार्टिंगला थोडंसं काम जास्त असतं, पण एकदा तुम्ही जर त्या स्किलमध्ये रुळलात तर काम अगदी 1 तास, 2 तास, 3 तासाचं मॅक्झिमम काम असतं. येस. अर्निंग पोटेन्शियल म्हणाल तर प्रत्येक क्लायंटकडून तुम्ही 5,000च्या पुढं चार्ज करू शकता. काही काही वेळेस तुम्ही पर्सेंटेजवर सुद्धा चार्ज करू शकता. डेफिनेटली चांगली स्किल आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. या ज्या स्किल सांगतोय सगळ्यात टॉप लेवलच्या स्किल आहेत आणि ज्या शिकून तुम्ही डेफिनेटली एक काही ना काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये इम्पॅक्ट पाडू शकता. ही स्किल आहे आणि जी की लास्ट स्किल आहे ती म्हणजे कंटेंट क्रिएशन आणि AI कंटेंट क्रिएशन. एक नॉर्मल कंटेंट क्रिएशन जे आपण ह्युमन रायटेड करतो आणि एक AI कंटेंट क्रिएशन जे की आपण AI टूलचा यूज करून ॲनिमेटेड व्हिडिओज असतील किंवा इमेज जनरेशन असेल या गोष्टी करू शकतो. तर मित्रांनो, कंटेंट क्रिएशन सुद्धा खूप टॉप लेवलला गेलेला आहे. जितका सुंदर कंटेंट तितका चांगला व्हिडिओ, जितका चांगला व्हिडिओ तितका चांगला रिझल्ट, जितका चांगला रिझल्ट तितके तुम्हाला पैसे चांगले येणार आहेत. येस, डेफिनेटली. मित्रांनो, जितकं तुम्ही भारी देणार ना पुढच्याला तुमच्याकडून, तुमच्या स्किलमधून, तितकाच तो तुम्हाला चांगल्या प्रकारे पे करू शकतो. तर मित्रांनो, कंटेंट क्रिएशनमध्ये सुद्धा तुम्ही ChatGPT, ग्रामरली असे टूल्स यूज करू शकता आणि डेफिनेटली तुम्ही तुमचं चांगलं करिअर त्याच्यामध्ये बिल्ड करू शकता. याच्यामध्ये सुद्धा 500 पासून सुरुवात होते. 5,000 रुपये, 6,000 रुपये असे तुम्ही चार्ज करू शकता. स्टार्टिंगला थोडे कमी चार्ज करा, पण ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये प्रो होता त्यावेळेस तुम्हाला कंटेंट क्रिएशनचे एका प्रोजेक्ट सुद्धा 5-5, 10-10 हजार रुपये कोणी द्यायला तयार होईल. तर आता या सगळ्या गोष्टी जर तुम्ही शिकला, तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल की या सगळ्या स्किल शिकल्यानंतर ना क्लायंट्स कुठून येतात? तर मित्रांनो, क्लायंट्स येतात आपल्या मेहनतीने. जसं की आपली फॅमिली खूप मोठी असते, आपल्या फॅमिलीमध्ये कोण ना कोणतरी बिझनेस करत असतं. ज्यावेळेस तुम्ही याच्यातली कोणती एक स्किल शिकाल त्यावेळेस त्या पर्सनला सांगायचं की मी तुझ्यासाठी हे काम करणार आहे, मला रुपया सुद्धा नको आहे तुझ्याकडून, कारण आपल्याला स्टार्टिंगला पोर्टफोलिओ बिल्ड करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही असे 1 ते 2 कामं करून द्याल, त्यावेळेस तुम्ही तिसऱ्या व्यक्तीकडे जाल. ही 2 कामं दाखवल्यानंतर तिसरा व्यक्ती तुम्हाला खिशातले पैसे काढून देईल. हेच मी सुरुवातीला स्वतः केलं होतं. मी आधी खूप लोकांना फ्री ऑफ कॉस्ट प्रोजेक्ट दिलेले आहेत. माझी फॅमिलीमध्ये कोणी बिझनेस करत नव्हतं किंवा जे करत होते ते खूप लांब होते. मी डेली अपडाऊन करू शकत नव्हतो. तर त्यामुळे मी माझ्या शेजारचे जे लोकल बिझनेस होते त्यांच्यासाठी काम केलं आणि त्यानंतरनं मी पोर्टफोलिओ बिल्ड केला आणि पोर्टफोलिओ बिल्ड केल्यानंतर मला खूप छान काम आले आणि गेल्या 6 वर्षांपासून मी जॉबला जात नाही. 6 वर्षांपासून फ्रीलान्सिंग करतोय आणि गेल्या 2 महिन्यांमध्ये मी माझी एजन्सी चालू केलेली आहे. फक्त आणि फक्त स्किलच्या जोरावरती मी एवढ्या सगळ्या गप्पा मारतोय आणि स्किल असेल तर डेफिनेटली सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे स्किल शिका. माझ्याकडून नाही पण कुणाकडून तरी शिका, पण स्किल शिका. स्किलशिवाय काहीच नाहीये. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या ज्या मी स्किल्स सांगितल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील, त्याच्यामधनं पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला या गोष्टी कन्सिस्टन्सी ठेवणं गरजेचं आहे.
कारण या गोष्टीमध्ये तुम्ही जर कन्सिस्टन्सी ठेवली तर डेफिनेटली तुम्ही एका महिन्यानंतर त्या गोष्टीमध्ये पारंगत झालेला असणार आणि तुम्ही चांगला रिझल्ट जनरेट करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. हाऊसवाईफ तुमच्यासाठी एकदम क्लेरिफिकेशन, एकदम डीपमध्ये व्हिडिओ आहे, त्यामुळे एवढा लांब व्हिडिओ झालेला आहे. तर तुमचे सगळे क्वेश्चन सुटले असतील असं मला वाटतं. सुटले तर मला तुम्ही इंस्टाग्रामला मेसेज करू शकता की कोणत्या स्किलवरती तुम्हाला एकदम डीपमध्ये गाईड हवं आहे. डेफिनेटली आपण त्याच्यावरती बोलू. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहिजे तुम्हाला नक्की सांगा. त्या टॉपिकवरती आपण व्हिडिओ घेऊन येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजचा व्हिडिओ इथंच संपलाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.